अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 मे 2024च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलो आहोत। श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी, श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। नुकताच आपण स्वामी जयंतीचा महोत्सव स्वामी भवन नागरगाव इथे संपन्न केला। त्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती हे 2 उत्सव झाले आणि आता आपण स्वामी पुण्यतिथीकडे वाटचाल करत आहोत। स्वामींनी समाधी घेतल्यानंतर देखील आपल्या नानांना सदेह दर्शन दिलं, म्हणून नानांनी म्हटलंय की समाधीस्थ झाले जरी स्वामीराज, परिदेह रूपीच येतात आज। नानांना दर्शन झालं आणि नुसतं दर्शन झालं आणि त्यांच्यापुरतं ते होतं, त्यांना आनंद मिळाला असं नाही। त्यातून जे निर्माण झालं तेच महत्वाचं असतं आणि ईश्वराचं दर्शन त्याच्यासाठी घ्यायचं असतं। आणि तेव्हाच ईश्वर दर्शन देतो की तुमच्याकडून काहीतरी महान कार्य होणार आहे, जे समाजाच्या हिताचं आहे आणि समाजाला त्यातून काही फायदा होणार आहे। नानांना स्वामी दर्शन झालं आणि स्वामींच्या कृपेखाली असंख्य लोकांचे असाध्य रोग बरे केले। असंख्याच्या जीवनात असलेल्या समस्या ज्योतिषाच्या मार्फत त्याचं निराकरण करून योग्य उपासना देऊन सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला। विशाल कार्य केलं, मठाची स्थापना स्वामींच्या आज्ञेनुसार केली। कार्य विस्तारित होत आहे आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभत आहे। दर्शनामागचा हा जो मूळ हेतू ह्या लक्षात घ्यायचा आहे। आपल्याला लाभ झाला, आता आपल्याला इतरांना येईल हा लाभ करून द्यायचा आहे, हे स्मरण आपण ठेवायचं आहे। नानांचं एवढं मोठं कार्य आपण करू शकणार नाही, परंतु त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला जे लाभलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं छोटं मोठं काम आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे, म्हणजेच भक्तिमार्गाचा प्रसार आपण करत राहिलं पाहिजे। गुरु आपल्यावर कृपा करतो। नानांना दर्शन देऊन स्वामींनी कार्य करून घेतलं, अनेक शिष्योत्तम स्वामींनी घडवले। त्याचप्रमाणे रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना खेचून घेतलं। विवेकानंद बुद्धिवादी होते, त्यावेळेला बंगालमध्ये आर्य समाज होता, म्हणजे देव मानाचाच नाही, कारण ते कर्मकांड अतिशय वाढलेली होती। एकतर आपण गुलामगिरीत होतो आणि लोक असे हतबल झालेले, निराश झालेले आणि उगाच नको ती कर्मकांड करत होती आणि म्हणून मूर्तीपूजाच नको असा विचार पुढे येत गेला। आणि मग जे बुद्धिमान शिकलेली लोक होती त्यांना वाटायला लागलं हेच काय ते खरं, आणि त्यामुळे तो आर्य समाज त्यावेळेला तिथे जन्माला आला। विवेकानंद ही प्रचंड अभ्यासक होते, हुशार होते आणि तेही आर्य समाजाकडे ओढले गेलेले की जे मूर्तीपूजा मानतच नाही, हा धर्मही मानत नाही। रामकृष्ण परमहंसांना माहिती होतं की विवेकानंदांमध्ये काय बीज आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला समाजाला, अखिल विश्वाला करून द्यायचा आहे। आणि म्हणून विवेकानंदांना आपल्याकडे खेचण्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी पराकाष्ठा केली। योगायोगाने विवेकानंदांचा मित्र त्यांना घेऊन आला होता रामकृष्ण परमहंसांकडे आणि विवेकानंदांनी भजन म्हटलं। रामकृष्ण परमहंस परत विवेकानंदांना निरोप पाठवून बोलवत असत की तू ये, तू भजन म्हण, तू माझ्या सान्निध्यात राहा। कसंही करून त्यांना विवेकानंदांना आपल्याकडे खेचून कार्याची धुरा द्यायची होती आणि म्हणून अक्षरशः शरणागती तिथे रामकृष्ण परमहंसांनी घेतलेली आहे की बाबा तू ये, तू ये, त्याची वाट बघायची। कार्यासाठी आपल्याला कसं वागलं पाहिजे हे त्यातून शिकायचं आहे। रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात हळूहळू येत गेले। परमेश्वराने अशी परिस्थिती निर्माण केली की विवेकानंद शिकून देखील त्यांना नोकरी लागत नव्हती। समजा जर नोकरी लागली असती तर कदाचित संसारात गुंतले असते, भावंडात गुंतले असते, आई वडिलांकडे म्हणजे कुटुंब अवस्थामध्ये ते राहिले असते।
पण परमेश्वर परिस्थिती अशी निर्माण करतो कशासाठी, तर तुमच्याकडून काहीतरी महान कार्य करून घ्यायचंय म्हणून विवेकानंदांपुढे आर्थिक मोठे संकट निर्माण केलं. आणि शेवटी विवेकानंद हळूहळू रामकृष्ण परमहंसांकडे वळत गेले. त्यांना स्वतःला काही अनुभवत गेले, प्रचिती येत गेली. त्यांच्या हृदयामध्ये भक्तीची एक ज्योत रामकृष्ण परमहंसांनी प्रज्वलित केली आणि विवेकानंदांना पूर्णपणे आपल्याकडे खेचून घेतलं, मोठा आशीर्वाद दिला आणि पाश्चिमात्य देशामध्ये आपल्या असलेल्या वैदिक धर्माचे ज्ञानही ते लोकांना देण्यासाठी पाठवलं. का तर त्या पाश्चिमात्य लोकांना या ज्ञानाची गरज होती. नीतिमत्ता ढासळीत चाललेली आणि म्हणून अखिल विश्वाचा विचार आपला धर्म करतोय आणि म्हणून पाश्चिमात्य लोक जे अधिकोतीला जात आहेत, नीतिमत्ता रसातळाला जाते, अशा लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून वैदिक धर्माची दीक्षा त्यांना देण्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना घडवलं आहे. त्याचप्रमाणे योगानंदांना युक्तेश्वर महाराजांनी घडवलं. योगानंदांना आवड होती, ध्यान साधनेची आवड होती. कॉलेजमध्ये होते, कलकत्त्याला शिकायला होते. युक्तेश्वर महाराजांचा जो आश्रम होता तो थोडासा कलकत्त्यापासून लांब होता, ट्रेननी जायला यायला लागायचं. एकदा मित्राबरोबर गेले आणि ओढले गेले होते गुरुकडेच बसून राहायचे ते. कॉलेजमध्ये जाणं, अभ्यास करणं हे त्यांना काहीतरीच वाटायचं, कारण त्यांची बुद्धिमत्ता एवढी प्रचंड होती की कॉलेजची लेक्चर त्यांना रटाळ वाटायचे. आणि गुरुच्या सान्निध्यात आपल्याला काहीतरी खूप ज्ञान मिळतं आणि काहीतरी वेगळं जाणवतंय आणि म्हणून ते गुरुकडे जाऊन बसायचे. गुरुने पण त्यांना आपोआप कसं घडवलं त्यासंबंधीची छोटीशी कथा अशी आहे की ट्रेननी त्यांना कलकत्त्याला आपल्या खोलीवर जायला लागत असे. ट्रेनची वेळ झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात योगानंद थोडेसे चलबिचल होत असत. म्हणजे आता माझी ट्रेन चुकेल की काय, माझी ट्रेन चुकेल की काय. युक्तेश्वरांच्या लक्षात ही गोष्ट येत असेल की हा विद्यार्थी, हा जो शिष्य, याचा आता मनात विचार चाललेत, त्याचं आता लक्ष दे, त्याचं लक्ष ट्रेनकडे लागलंय. पण त्यांनी कधीच त्याला तू जा म्हणून सुरुवातीला सांगितलं नाही. अनेक दिवस त्याला तसंच ताटकळत ठेवलं. ह्याच्यातनं काय घडवलं तर आहे त्या परिस्थितीमध्ये एक्सेप्टन्स करायचं आहे. ती परिस्थिती आता ट्रेनचा विचार करायचा नाही. इथे तुला चांगलं वाटतंय, तू बसल्यास ठीक आहे, काळजी करू नकोस. पेशन्स जो म्हणतात तो हळूहळू अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून गुरु आपल्याला असा घडवत असतो. योगानंदांच्या आयुष्यामध्ये एक मोठी घटना घडली. योगानंद कॉलेजमध्ये जास्त जातच नव्हते, कारण यांना आपल्या गुरुच्या सान्निध्यातच प्रचंड ज्ञानप्राप्ती होत होती आणि त्यातच आनंद म्हणत होता. परंतु आपला हा शिष्योत्तम आहे, हा देखील परदेशात जायला पाहिजे, पाश्चिमात्य देशात जायला पाहिजे. ही अशी गुरुची इच्छा होती. का तर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी. पण त्यासाठी या विद्यार्थ्यांनी BA होणं गरजेचं होतं. आता आजच्या काळातली BAची गोष्ट नाही. आजच्या काळात किती पण शिकले तरी त्यावेळेच्या BAला जे नॉलेज होतं ते असू शकणार नाही, असं तो काळ. आता हे तर लेक्चरला जातच नाहीये, परीक्षा आलेली. योगानंदांना अधूनमधून वाटत होतं की आता मी काय पेपरमध्ये लिहिणार, मी तर कॉलेजची लेक्चर केली नाही जास्त अटेंड, मला अभ्यास काही माहिती नाही, पुस्तक पण बघितलं नाही, काही नाही. पण जेव्हा तुम्ही गुरुकडे अनन्य भावाने शरण गेलेला असतात त्यावेळेला काय घडतं त्या संबंधीची ही कथा. परीक्षेचे 2 दिवस आधी ते घरी होते की नाही, आता 2 दिवस अभ्यास करायला पाहिजे आपल्याला काहीतरी. गुरुनी पण सांगितलेलं की आता जरा अभ्यास कर. अचानक दुपारच्या वेळेला त्यांचा मित्र सायकलवरनं आला आणि मित्रांनी बरेच प्रश्न लिहून आणले होते आणि यांना विचारलं, अरे मला हे काय कळत नाहीये, जरा या प्रश्नांची उत्तरं मला तू समजावून सांग. योगानंदांनी लागलीच पुस्तक चाळलं. प्रचंड बुद्धिमत्ता होती, भराभरा त्यातलं काय होतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्राला सांगितली. मित्र गेला. पेपराचा दिवस उजाडला. प्रश्नपत्रिका समोर आली आणि गंमत म्हणजे जे प्रश्न मित्रांनी विचारले होते तेच प्रश्न त्या पेपरमध्ये आले. म्हणजे गुरुनी असा अभ्यास करून घेतला
काय काय येणार आहे ते आपोआप, आणि हुशार होते त्यामुळे पुस्तकात भराभरा सांगून ते त्यांना आठवतही होतं. आता एक पेपर झाला, दुसरा पेपर होता तत्वज्ञानाचा, 100 मार्काचे 2 पेपर. तत्वज्ञानाचा तर यांचा प्रचंड अभ्यास होता, त्यामुळे लिहायला सुरुवात केली. एवढं लिहित बसले की पेपर त्यांचा पूर्ण अर्धाच झाला, पूर्ण झालाच नाही. आता प्रश्न उभा राहिला, त्यावेळेला 50ला पासिंग होतं. कलकत्ता युनिव्हर्सिटीचा नियम होता की मिनिमम 50% पाहिजेत. योगानंद आले गुरुकडे आणि म्हणाले की एक पेपर चांगला गेलाय, दुसरा पेपर तर अर्धवटच झालाय, म्हणजे मला काय 50% मार्क मिळू शकत नाही आहेत, त्यामुळे मी काय BA होऊ शकत नाही. आता गंमत कशी असते, जेव्हा जेव्हा तुमच्यावर गुरुची कृपा असते त्यावेळेला आयुष्यामध्ये कशा प्रकारचं मिरॅकल घडतं ते बघा. परीक्षा झाली आहे आणि जूनमध्ये रिझल्ट, एप्रिलमध्ये परीक्षा दिली, जूनमध्ये रिझल्ट. तेवढ्याच काळामध्ये कलकत्ता युनिव्हर्सिटीने असा डिसिजन घेतला की या वर्षीपासून फक्त 35% असेल त्याला पासिंग करायचं. नियम बदलला गेला आणि यांना बरोबर 35% मार्क मिळाले. योगानंद BA झाले. कारण पाठवायचा तो तुमचा जो विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, प्रचारक आहे, तो शिकलेला असला पाहिजे, समाजापुढे उभं राहायचं ते. म्हणून मी तरुण वर्गाला सांगते, हल्ली तरुण वर्गात काही नुसतं पैसे कमवायचं वेळ लागलाय आणि म्हणून बाकीकडे दुर्लक्ष करतात. ते नाही आहे, तुमच्याकडे बेस असलाच पाहिजे, शिक्षणाचा बेस तुमच्याकडे असलाच पाहिजे, चांगली डिग्री असलीच पाहिजे. अशा प्रकारे आता योगानंदांच्या आयुष्यात ही कथा घडली. आणि आपल्या महाराजांची कृपा कशी असते, महाराजांचं सामर्थ्य काय आणि नानांनी आपल्याला केवढं महान दैवताची उपासना दिली ह्याची हे सांगण्यासाठी मी माझ्या आयुष्यातली घटना तुम्हाला सांगते. मी रिझर्व्ह बँकेत लागले 73 साली. 76 साली एक परीक्षा डिक्लेअर झाली ऑल इंडिया लेवलवर स्टॅटिस्टिकल असिस्टंटची. परीक्षेला मिनिमम क्वालिफिकेशन MSc आणि PhD असं होतं विथ स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट. त्याच्या आधी 2-3 वेळा अशा परीक्षा रिझर्व्ह बँकेत होऊन गेल्या होत्या. तोपर्यंत फक्त आउटसाइडर जे आहेत, म्हणजे स्टाफ मेंबरला परमिशनच नव्हती त्या परीक्षेला बसायची. बाहेरूनच सगळे विद्यार्थी परीक्षेसाठी घेतले जायचे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असायची. त्यावर्षी परीक्षा आली आणि गंमत म्हणजे असं की क्लास 3ची क्लेरिकलची जी युनियन होती, त्या युनियन लीडरनी मॅनेजमेंटशी बोलणी केली की तुम्ही या परीक्षेला स्टाफ मेंबरना बसायला अलाउ करा आणि त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन BSc विथ स्टॅटिस्टिक असलं तरी चालेल. एनीहाऊ ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, जे पास होणार, हुशार आहेत ते पास होणार, जे नाही आहेत ते नाही होणार. आणि मॅनेजमेंटनी ती गोष्ट मान्य केली. आणि गंमत म्हणजे आय वॉज एलिजिबल फॉर दॅट. मी BSc विथ स्टॅटिस्टिक होते. माझ्याकडे युनियनचे लीडर आले. मी त्यांच्या युनियनची मेंबर नव्हते, मी दुसऱ्या युनियनची मेंबर होते. तरी देखील ऑपोजिट युनियनचा लीडर स्वामी कृपेने माझ्याकडे फॉर्म घेऊन आले आणि मला म्हणाले, मॅडम तुम्ही या परीक्षेला एलिजिबल आहात, हा फॉर्म भरा. माझ्याकडून फॉर्म भरून घेतला स्वतः बसून. आता परीक्षा आली. मी BSc, आता PhDच्या लोकांच्या बरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची आहे. साहजिकच मला असं वाटत होतं की छे मी काय पास होणार नाही, छे मी काय पास होणार नाही. नाना त्याच वेळेला पदयात्रेला जाणार होते. परीक्षेच्या वेळेलाच नानांची अक्कलकोटची पदयात्रा होणार होती. नाना जाताना मला एवढंच म्हणाले होते की तू नक्की पास होणार आहेस. आता मला थोडासा हुरूप आला की नाना म्हणाले आहेत, नानांच्या प्रत्येक शब्दावर माझा 100% विश्वास. त्यांनी पण अधूनमधून अभ्यास करताना मनात विचारायचं की कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. त्यावेळेला स्वामींची महान शक्ती मी जाणत नव्हते. वय अवघं 22-25-26 वय होतं. आघात लिहिला त्यावेळेला एवढी काही समजत नव्हती. परीक्षेला गेले. आता गंमत, जे काय योगानंदांच्या आयुष्यात घडलं तसाच अनुभव मिळाला या विचारात महाराजांची महान शक्ती जाणायची. म्हणून मी परत सांगते. पहिला पेपर उघडला, स्टॅटिस्टिकचा पेपर 1 होता आणि दुसरा पेपर इकॉनॉमिस्ट्रीचा होता.
पेपर उघडल्यानंतर जे जे प्रश्न विचारलेले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येत होती. खरं कॉलेज सोडून जवळजवळ 4 ते 5 वर्ष होऊन गेलेलं. पण गंमत अशी होती की एका मुलीला मी स्टॅटिस्टिक्स शिकवत होते. नोकरी करत होते तरी संध्याकाळी आल्यानंतर मी ट्युशन घ्यायची. त्यामुळे तिला शिकवल्यामुळे माझं सगळं नॉलेज अपडेट राहिलं होतं आणि मी तिला फुकट शिकवत होते. तिच्याकडे तेवढे फी भरणे एवढे पैसे नव्हते. बाकीची ती कथा खूप मोठी आहे, ती सांगत नाही कारण वेळ पुरणार नाही. आणि मी तिला म्हटलं की ठीक आहे, मला खरं पैशाची गरज होती आम्हाला, पण तरी पण मी म्हटलं ठीक आहे, तुझं तत्व मला मान्य आहे, मी तुला फुकट शिकवेन. त्यामुळे माझा अभ्यास सगळा तयार होता. मला कल्पनाही नव्हती की आपला अभ्यास तयार आहे आणि आपण पेपर लिहू शकू. पेपर उत्तम म्हणजे उत्तम गेला. दुसरा इकॉनॉमेट्रिक्सचा पेपर, माझा सबसिडरी सब्जेक्ट इकॉनॉमिक्स होता, त्यामुळे तो पेपर. आता त्या पेपरमध्ये 2च प्रश्न होते. एक मोठा एसे होता आणि दुसरा प्रश्न होता. दुसरा जो प्रॅक्टिकलचा होता तो मी करू शकले. दुसरा जो होता तो एसेचा होता आणि एसे होता पॉप्युलेशन प्रॉब्लेम इन इंडिया. आता गंमत अशी होती की रिझर्व्ह बँकेत लागायच्या आधी मी एका सामाजिक संस्थेमध्ये काम करत होते, स्टॅटिस्टिशियन म्हणूनच काम करत होते. स्लम एरिया, सैतान चौकी, दादरची कोणाला जर माहिती असेल, कामगार क्रीडा मंडळाच्या इथला सगळा झोपडपट्टीचा वर्ग होता. त्या वर्गामधला सर्वे चालला होता. त्याचं प्रोजेक्ट त्या कंपनीने घेतलेलं होतं. माझ्याकडे सगळा डेटा आहे, त्याचे सगळे प्रोग्राम बनवायचे होते आणि त्याच्यावरनं सर्वेचे सगळे पब्लिश करायचा होता रिझल्ट सगळे, की त्यांची परिस्थिती कशी आहे, काय आहे, अशा दृष्टिकोनातून. त्यामुळे पॉप्युलेशन प्रॉब्लेम इन इंडिया, तर पॉप्युलेशन का आहे याविषयीची प्रॉब्लेम का आहेत हे सगळे माझ्याकडे डेटा, अप टू डेट नॉलेज माझ्याकडे होतं. त्यामुळे माझा तो एसे उत्कृष्ट, म्हणजे सगळ्या फिगर्स परफेक्ट दिल्या गेल्या. प्रॉब्लेम, सामाजिक प्रॉब्लेम का आहे स्लम एरियामध्ये किंवा कुठे, हे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. काही त्या संबंधीची काही पुस्तकं मला त्या ऑफिसमध्ये वाचायला मिळाली होती आणि जनरल नॉलेजची आवड म्हणून माझं वाचन ऑफिसमध्ये इतर कामाबरोबर या गोष्टीचा पण अभ्यास केलेला आणि त्या परीक्षेमध्ये मी सिलेक्ट झाले. तेवढं मोठं मिरॅकल महाराजांनी आयुष्यात घडवलं. आता या मिरॅकलमुळे फायदा काय झाला? एक तर 2 गोष्टी. हे फारच मोठा मला मिळालेलं जर काय म्हणायचं वरदान स्वामींचं, ते मोठं होतं. 2 दृष्टीने मला फायदा, की आर्थिक फायदा झाला. त्यावेळेला 76 साली 1000 रुपये पगार वाढला. एवढी जम त्या परीक्षेने मला दिली. आर्थिक गरज होती. बाबाच्या IIT मध्ये ऍडमिशन झालेली होती. 1 महिन्यानी बहिणीचं लग्न होणार होतं. तिचा घरात येणारा पगार बंद होणार होता आणि त्याच वेळेला महाराजांनी ही घटना आपोआप घडवून आणली. अशी गुरुकृपा होत असते. त्यामुळे भयभीत होऊ नका. कसं होणार? मला सगळ्यांना नेहमी तेच सांगायचं होतं की डोंट वरी अबाउट युअर फ्युचर, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट. काय झालंय ते होऊन गेले आणि पुढे काय होणार काही विचार करायचा नाही. आत्ता काय आहे, आत्ता माझे सद्गुरू माझ्याबरोबर आहेत, नाना माझ्याबरोबर आहेत, त्यांचे आशीर्वाद माझ्याशी आहेत, ते माझे रक्षण करते आहे. आम्ही इन्शुरन्सचाच विचार करत राहतो. हा घेऊ का, तो घेऊ का, तो करू का, तो करू का, तो करू का. काही गरज नाही आहे. व्यवहार आहे तेवढा सांभाळा, चिंता करू नका. महाराजांचा इन्शुरन्स सगळ्यात मोठा आयुष्यातला इन्शुरन्स आहे, लक्षात. दुसरं असं झालं की भारत देशामधल्या असलेल्या विविध प्रांतातले लोक त्या परीक्षेला बसलेले होते. ते सगळ्यांचा जे डिपार्टमेंट तयार केलं त्यामध्ये मी पण होते. म्हणजे एक वेगळं डिपार्टमेंट तयार केलं जे सिलेक्ट झाले त्या सगळ्यांची. PhD लेवलपर्यंत अभ्यास केलेल्या अनेक लोकांच्या मध्ये मला वावरायला मिळालं. तसंच भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या अनेक प्रांतातल्या अनेक लोकांकडून भारतामध्ये कशा विविधता आहे ही जाणवली आणि असलेले साम्य पण जाणवलं की सर्वांचं दैवत एकच आहे. आणि या हुशार लोकांकडून खरं ज्ञान म्हणजे काय असतं आणि हुशारी म्हणजे काय असते हे मला त्या लहान वयातच समजत होतं. आणि ते करत ते लोक जे काय PhD साठी त्यांनी जो सिटीज केल्या त्यांचे तर मी वाचून त्यांच्याकडनं मागून घेतले. काय काय बघितलं तेव्हा लक्षात आलं की किती अवाढव्य नॉलेज जगामध्ये आहे. आपण कितीही मिळवायला गेलो तरी ते कमी आहे. अशा प्रकारचा जो आनंद तो आयुष्यामध्ये मला मिळाला
खूप खूप काय ते शिकायला मिळालं. म्हणजे स्वामी समर्थ सद्गुरू आपल्या जीवनाचं पत वाढवतो. आपण आहोत त्याच्यापेक्षा आपल्याला तो उच्च स्तराला नेऊन ठेवतो. आकाशामध्ये अनंत तारक अचानक यावा आणि जसा आनंद मिळावा तसा आनंद आपल्याला सद्गुरू देत राहतो. आणि हा जीवनातला जो घटना ती योगानंदांच्या घटनेशी जुळते की त्यांचं क्वालिफिकेशन युनिव्हर्सिटीनी कमी केलं, तसंच इकडे रिझर्व्ह बँकेमध्ये मॅनेजमेंटनी आमचं क्वालिफिकेशन कमी करून आम्हाला पास झाले. महाराज आपल्यावर अशी कृपा करत असतात. नानांनी दिलेली जी काय उपासना आहे त्या उपासनेनी अनेक लोकांचे प्रश्न सुटत असतात. आता त्या संबंधी काही कथा आपण बघणार आहोत. एक कथा आहे त्या एका इंजिनियर मुलाची. आता रिझल्ट लागणार, ऍडमिशनची धावपळ सगळी होणार म्हणून ती कथा सांगते. एक मुलगा होता, मठात आला. लागली त्याला आपल्या सेवकांनी विचारलं, तुमचं काही काम आहे का? काम असलं तर ताईंना भेटा, तुम्हाला काही प्रश्न असला तर. माझ्याकडे आला आणि म्हणाला, खरं माझा काय देवावर फारसा विश्वास नाही आणि मी अत्यंत निराश अवस्थेमध्ये इथे आलोय. ते केवळ माझ्या मित्राच्या सांगण्यावरून आलोय. मी खरं म्हणजे आत्महत्या करणार होतो. मी म्हटलं काय? म्हणाले, मी 10वी आणि 12वी मध्ये मी अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखलं जायचो. पण काय माहिती नाही, मला इंजिनिअरिंगच्या मध्ये मला एवढा माझा पूर्वी प्रोग्रेस असायचा तसा माझा प्रोग्रेस होत नाहीये. मला गेल्या वर्षी एटीकेटी लागलं, परत एटीकेटी लागलं. त्यामुळे मी अतिशय निराश झालेलो आहे आणि आता माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, कारण सर्व माझ्याकडून वेगळी अपेक्षा करतायत आणि माझ्या स्वतःच्या अपेक्षा पण खूप वाढल्या आहेत. आणि म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं की मला वाटतं असं जीवन जगण्यापेक्षा मी आत्महत्या केलेली बरी. त्यावेळेला मित्र म्हणाला, असं करू नकोस, तू नाना करंदीकरांच्या मठात जाऊन ये. मठात आलो आणि लागलीच मला सेवकांनी प्रश्न विचारला की तुम्हाला ताईंना भेटायचंय का? मला एक अनुभव मिळाला, प्रचिती मिळाली. मी त्या मुलाला बरंच समजावून सांगितलं की महाराजांची उपासना कर, तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच सगळाच बदल होईल. जवळजवळ अर्धा पाऊण त्याच्याशी बोलले, सगळं समजलं. त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला, उपासना केली, इंजिनियर झाला, चांगल्या नोकरीला लागला. महाराजांची कृपा काय घडवते त्या सांगण्यासाठी ते, कारण आता रिझल्ट येणार, मुले येणार, पुढे ऍडमिशन घेणार, एक पालकांना पण टेन्शन असतं, मुलांना पण टेन्शन असतं. एक लक्षात ठेवायचं की कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं नाही. आपल्यावर गुरुची कृपा होणार आहे, आपण प्रयत्न करत राहणार आहे, सगळं आयुष्यात आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहे अशी उमेद स्वतः पालकांनी ठेवायची आणि मुलांनी ठेवायची आणि महाराजांची भक्ती करायची. प्रयत्न तर करायचेच आहेत, ते तर महत्वाचं आहे. गुरुकृपा आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करायलाच पाहिजे. तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म करत राहा, महाराजांची कृपा होते आणि जीवनातले मार्ग सुकर होत जातात सगळे. आता दुसऱ्या 2 कथा आहेत त्या लग्नाविषयीच्या आहेत. आता एक सिरियस बघितलं परीक्षेचं, आता जरा रिलॅक्स होऊया. आता लग्नासंबंधीची कथा आहे. एक डॉक्टर मुलगा होता, चिंचवडला राहणारा आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिस करणारा. एका मुलीच्या प्रेमात पडला, पण मुलाच्या आई वडिलांना ही मुलगी पसंत नाही. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलगी अजिबात पसंत नाही. जातीचा फरक होता. आपला मुलगा डॉक्टर, त्यामुळे होणारी सून पण डॉक्टरच पाहिजे अशी अपेक्षा पालकांची होती आणि त्यामुळे प्रचंड विरोध होता. हा माझ्याकडे मला भेटायला आला, सगळं सांगितलं की असं असं आहे वगैरे. मी त्याला सांगितलं, तू महाराजांचं कर, अधूनमधून दर्शनाला ये, काहीतरी फरक होईल. मुलगी कशी आहे मी सगळी चौकशी केली, एकदा तिला पण घेऊन ये, ती तुला योग्य आहे काय मला पण बघू दे. मुलीला पण घेऊन या, तिच्याशी पण बोलले. दोघं योग्य वाटले माझ्या दृष्टिकोनातनं, ते दोघं योग्य होते. ह्या मुलाचे वडील आई तयारच नाही, वडील तयारच नाही. हा दर रविवारी स्वामी भवनात यायचा. 5-6 महिन्यात मला असं जाणवायला लागलं की हा आता डिप्रेशन मध्ये जातोय. डॉक्टर असून हा डिप्रेशन मध्ये जातो, एवढा घरात विरोध होतोय.
एकदा दोनदा मी त्याला विचारलं पण की मला असं जाणवतोय की तू डिप्रेशनमध्ये जातोय. तो म्हणाला हो मला पण असंच वाटतंय, पण मला काय झालं तरी हे लग्न करायचंच आहे. पण आई वडील काय माझं ऐकत नाहीत, आणि आई वडील ऐकत नाहीत म्हणून मुलीचे आई वडील म्हणाले की तुझ्या आई वडिलांची संमती मिळाल्याशिवाय आम्ही पण हे लग्न करू देणार नाही. असं जवळजवळ 1.5 वर्ष गेलं आणि हा खरोखरच डिप्रेशनमध्ये गेला. खूप टोटली नाही गेला, त्याची तो प्रॅक्टिस करत होता. पण जेव्हा स्वामी मनात यायचा तेव्हा प्रत्येक वेळेला मला जाणवत होतं की हा मुलगा डिप्रेशनमध्ये चाललाय. बरं, त्याच्या वडिलांशी माझी काही ओळख नाही की मी बोलवून घेते. माझ्या मनात सारखा विचार येत होता की ह्याचे वडील मला भेटले पाहिजेत, ह्याचे आई वडील मला भेटले पाहिजेत, म्हणजे प्रश्न सुटू शकेल. आणि काय महाराजांनी आश्चर्य घडावं, एक दिवस त्या मुलाचे वडील आले स्वामी भवनामध्ये. मुलाची आई तिकडे लांब बसली, पण वडील माझ्या केबिनमध्ये आले. मला म्हणाले माझा मुलगा तुमच्याकडे दर रविवारी येतो हे मला माहिती झालंय, आणि म्हणून माझ्या मनात विचार आला की तुम्हाला आता येऊन भेटावं म्हणून मी आलोय. तुम्हाला सगळं माहितीच आहे मुलांनी लग्न कसं ठरवलंय काय आहे. मी म्हटलं हो. म्हटलं त्यांना म्हटलं खरं सांगू, माझी पण इच्छा होती की तुम्ही एकदा मला भेटावं, म्हणजे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगेन की हा प्रश्न आता कसा सोडवणार. मी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा डिप्रेशनमध्ये जातोय, तुमची होणारी सून डॉक्टर नाही म्हणून तुम्ही एवढा विरोध करू नका. मुलगा हातचा गमवाल, तुमच्या हातात काय राहणार आहे हा विचार करा. आयुष्यामध्ये आपण कशासाठी हट्ट करतोय, आणि हा हट्ट करताना आपण काय गमावून बसणार आहे हा विचार आधी करायला पाहिजे. मुलगा उद्या तुमचा डिप्रेशनमध्ये गेला तर तुम्हाला काय मिळणार आहे. तुम्ही त्याला डॉक्टर होण्यासाठी एवढा पैसा खर्च केला, त्यांनी परिश्रम केले, सगळं केलं. वडिलांना समजवलं, त्यांना पटलं. ते पण अर्धा पाऊण तास, जवळजवळ 1 तास माझ्याशी बसले होते. बऱ्याच गोष्टी सांगत होते, असं आहे तसं. म्हणजे तुम्ही मला काही सांगू नका, तुम्ही मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचा मुलगा डिप्रेशनमध्ये गेल्यावर तुम्ही आनंदी होणार आहात का. मग म्हणाले की ठीक आहे तुम्ही ताई तुम्ही म्हणताय ते मला पटलं, आता कशाला मी हे करू, विलंब करू. मी आता कलकत्त्याला जाणार होता, तो कलकत्त्याला जाणार होतो, माझं बुकिंग आहे ते कॅन्सल करतो आणि पुढच्या रविवारी मी मुलाचं लग्न करतो. बायको काय तयार होणार नाही, ती काय माझ्याकडे आली पण नाही, आणि बोलवलं पण ती आली नाही, ती तिकडेच बसलेली होती बाकड्या होण्याचा. तिचा विरोधच होता. वडिलांनी पुढाकार घेतला, मुलाचं लग्न करून दिलं, दोघंही सुखी झाले. आता 2 वर्षाची मुलगी आहे त्यांना. तो डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर आला. आता बघा त्याच्या वडिलांना कशी जाणीव, प्रेरणा स्वामींनी दिली, नानांनी दिली की तू जा, तेव्हा तुझा हा प्रश्न सुटणार आहे. मी काहीच करू शकत नव्हते, कारण वडिलांशी काही परिचय नाही कुठे, आणि मी असं बोलवणं बरोबर पण नाही. अहो तुम्ही या म्हणून ते स्वतःहूनच आले. ही प्रेरणा महाराजांनी दिली आणि प्रश्न सुटला. आता दुसरी लोणावळ्यातलीच कथा आहे लग्नाची, तर गमतीशीर आहे. लोणावळ्यातच राहणाऱ्या एक महिला होत्या, त्यांची मुलगी जवळजवळ 28 वर्षाची झाली. एक दिवस मला येऊन म्हणाले अहो मुलींनी लग्न ठरवलंय आणि त्या मुलाचा बिझनेस आहे, वडिलांचा प्रचंड या गोष्टीला विरोध आहे, माझी तयारी आहे या मुलाशी लग्न करून द्यायची, पण मुलाच्या वडिलांचा प्रचंड विरोध आहे आणि मुलगा तर बिझनेसमध्ये आहे. दोघंही असं म्हणतात की आम्ही दुसरं लग्न करणारच नाही, मुलगी पण दुसरं लग्न करायला तयार नाही, तो मुलगा पण दुसरं लग्न करायला तयार नाही, मुलीचं वय वाढत चाललंय, मुलाचं वय वाढत चाललंय. मग मी त्यांच्या मुलीला बोलवलं, तिच्याशी बोलले, मग जाणवलं की नाही ती खरोखर केलं तर त्याच्याशीच लग्न करणार आहे. मग मी तिला म्हटलं की तो पण तेवढाच आहे का निश्चयी, का उद्या तू दुसऱ्या मुलीशी लग्न करून मोकळा होईल, मग तू काय करशील, तुझं वय इकडे वाढत जाणार आहे. ती म्हणाली नाही त्याने पण तसंच ठरवलंय. म्हटलं ठीक आहे, मग त्याला तू घेऊन ये एक दिवस माझ्याकडे. आणि गंमत म्हणजे योगायोगाने 16 जानेवारीला सकाळी मी स्वामी भवनात होते, आदल्या दिवशी रात्री गेलेली होते, सकाळी 8:30 वाजता हे दोघं जण माझ्याकडे आले, मुलाशी बोलले. त्याला एकच प्रश्न विचारला की तुला हिच्याशीच लग्न करायचंय, तू ठाम आहे का तुझा निश्चय. म्हणाला हो. दोघंही चांगले योगी होते, दोघंही चांगले शिकलेले होते, व्यवस्थित होते, एकमेकांना ओळखणारे होते अनेक वर्ष. म्हणाला की हो. म्हटलं पण तू आता हिच्याशी लग्न केलंस तर तू वडिलांबरोबर बिझनेस नाही करू शकणार आहेस, तर तू स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोस का, असा त्याला मी प्रश्न विचारला. तो म्हणाला की हो निश्चित उभा राहीन मी. तिला विचारलं की तुला सुरुवातीला अगदी लहान घरात राहायला लागेल, एका खोलीत राहून संसार काटकसरींनी करायला लागेल, तुझी तयारी आहे का.
ती पण म्हणाली की हो, माझी पण तयारी आहे. मग त्यांना म्हटलं पाऊल पुढे उचला, महाराज आहेत, नाना आहेत तुमच्या बरोबर. आणि गंमत म्हणजे त्यांनी 21 जानेवारीला पुण्यामध्ये रजिस्टर लग्न केलं. नंतर त्यांनी वडिलांना 4 वाजता फोन करून सांगितलं की मी लग्न केलंय आणि मी आशीर्वाद घेण्यासाठी नमस्कार करायला घरी येतोय. आणि घरी आला तर वडिलांनी भव्य स्वागत केलं, नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि भव्य स्वागत केलं. आणि तिसऱ्या दिवशी लोणावळ्याला मोठी त्यांचं रिसेप्शन ठेवून झालं. मुलगी दोघंही अत्यंत आनंदात आणि सुखात आहेत. आता पुढची लग्नाची कथा आहे खूप वेगळी आणि खूप विचित्र आहे, की माणसांच्या आयुष्यामध्ये कशा कशा प्रकारची दुःख असतात, पण जर गुरुकृपा झाली तर मनुष्य त्यातून कसा बाहेर पडू शकतो या संबंधीची कथा आहे. एक फॅमिली अशी होती की त्या फॅमिलीमध्ये कोणालाच लग्नामध्ये सुख नव्हतं आणि यश मिळत नव्हतं. पहिलं वडिलांची 3 लग्न झालेली, पहिली बायको गेली, दुसरी जळून गेली, म्हणजे आत्महत्या केली, तिसरं लग्न झालं. आता ही जी भावंड होती, काही म्हणजे सावत्र पण, त्यातली 2 सावत्र पण होती. या भावंडांच्या आयुष्यात पण तीच कथा होती. एके मोठ्या बहिणीचं लग्न झालं, तिला सुख नाही, ती परत आली. दुसरीचं झालं, तो व्यसनी निघाला नवरा, भयंकर मारामारी करायचा, दारू प्यायचा. तिसऱ्या भावाचं लग्न झालं तर त्याची बायको त्यांच्या घरात राहायलाच तयार नाही आणि ती बाहेरच जाऊन राहिली. हा कधीतरी बाहेर जायचा तिला भेटायला, तेवढंच होतं. आणि असं 10 वर्ष संसार चाललेला. आणि आता एक शेवटचा जो होता, एक आणखीन एक होता, त्याच्या बायकोनी पण डायव्होर्स घेतला, चौथा. आता हा चौथं भावंड आहे. डायव्होर्सची केस 17 वर्ष चाललेली कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये हा डिप्रेशनमध्ये टोटली गेला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. अशा या 4ही भावंडांच्या आयुष्यात संसारिक सुख नाही. आता 5व्या भावंडाचं सर्वात लहान भावाचं लग्न ठरलं. सगळी मंडळी खुश होती. गावाकडची मुलगी होती, शिकलेली होती. हा पण चांगल्यापैकी शिकलेला होता, दिल्लीला नोकरीला होता, चांगला क्वालिफाईड होता एकदम. सगळे आनंदित होते. लवकरच त्याला कंपनी मार्फत लंडनला जायचं होतं, म्हणून या लोकांनी रजिस्टर लग्न करून घेतलं आणि नंतर दुसरं लग्न सावकाश लग्न करायचं 15 दिवसांनी असं ठरवलं. रजिस्टर लग्न करून झालं. गावाकडची होती मुलगी, छोटं गाव होतं. तर त्या मुलाच्या मोबाईलवर माहिती आली की या मुलीचा प्रथम विवाह झालेला आहे. त्या माणसाने लिहिलं आणि तिच्या वडिलांनी तुम्हाला ही सत्यकथा सांगितलेली नाही आणि सगळे फोटो वगैरे पाठवले. या मुलाला शॉक बसला. हा एकटा लग्न दिल्लीला नोकरीला एकटा आहे, हे सगळं मोबाईलवर असल्यावर तो घाबरला आणि आपल्या बहिणींना, बाबांना फोन केले. त्या मुलीला विचारलं तर ती रडायला लागली आणि तिने त्याला सांगितलं की हे खरं आहे, मी बाबांना सांगत होते सगळं सांगून करूया, पण बाबा ऐकायला तयार नाही. गाव छोटं, प्रकरण दाबून ठेवलं. माझी काही चूक नाही, मला तुम्हाला काही फसवायचं नव्हतं असं त्या मुलीने त्यांना फोनवर सांगितलं. पण ही सगळी मंडळी प्रचंड चिडली. माझ्याकडे येणारी होती ही फॅमिली. त्यातली एक जण होती, तिने मला फोन केला आणि म्हणाले ताई सगळं असं असं झालेलं आहे, असं आमची फसवणूक केलेली आहे, आता आम्ही जाऊन भांडणार आहे, अमुक करणार आहे वगैरे. फोटो तावातावाने फोनवर बोलत होती. मी तिला म्हटलं शांत हो, मला तू भेटायला ये आणि मग ट्रेनमध्ये चढून गावाला जा. तशी जाऊ नका, तुम्ही तिथे जाऊन भांडणं करू नका, तुमच्या हाताला काही लागणार नाहीये, तू ये इथे माझ्याशी बोल सगळं. मग ते 2-3 जण आले. तिला मी म्हटलं की तुम्ही तुमची हिस्ट्री बघा, काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या घराण्याला एवढा प्रचंड दोष आहे. आता ह्याचं एकदा रजिस्टर लग्न केलेलं आहे, लग्न झालेलंच आहे. आता परत काय होणार आहे प्रकरण, डायव्होर्सचं प्रकरण चालत राहणार. परत या भावाची तीच अवस्था होणार आहे. तर तुम्ही आता लक्षात घ्या की आपले कर्मभोग आहेत ते शुद्ध करायचे आहेत आपल्याला, आणि ही आपल्याला मिळालेली अपॉर्च्युनिटी असं समजा. ती मुलगी स्वतःहून सांगते की माझा नाईलाज होता, ती एवढी प्रामाणिक आहे तुमच्याशी, तर आता हे प्रकरण तुम्ही चिघळवायचं नाहीये.
तुमच्या घराची जर कर्मशुद्धी आता व्हायला हवा असेल, हा मुलगा सुखी व्हायला हवा असेल, तर तुम्हाला जे आहे ते ऍक्सेप्ट करा. पटलं. मुलाला पण त्याच्याशी पण फोनवर बोलले, त्याला पण समजावून सांगितलं की तुम्हाला भांडून काय मिळणार आहे, काही मिळणार नाहीये, कारण तुमचे कर्मभोग एवढे आहेत. आता तुला कॉम्प्रोमाइज करणं हाच तुला एक पर्याय उरलेला आहे की ज्यामुळे तू आयुष्यात सुखी होऊ शकणार आहेस. म्हटलं तुम्ही सगळे महाराजांची भक्ती करताना महाराजांवर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका. आयुष्यात तू नक्की सुखी होशील, परत काही वेगळं घडणार नाही हे मी तुला सांगते. आणि त्याप्रमाणे नंतर त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं, त्या मुलाचं लग्न झालं आणि अत्यंत सुखाने दोघांचा संसार चाललेला. ही महाराजांची कृपा की त्यांना योग्य मार्गदर्शन पण मिळालं. आता मी दिलं म्हणजे माझा मोठेपणा नाहीये त्याच्यामध्ये. स्वामींनी नानांना हे कार्य करण्यासाठी जी काही शक्ती प्राप्त करून दिली, त्या शक्तीच्या योगातूनच या घटना पुढे पुढे आलेल्या आहे. ही सगळी आपल्यावर जबाबदारी आहे की आपल्या सोबत देणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य आपल्याला कशा प्रकारे सुखी करता येईल. नानांच्या उपासनेने, नानाने दिलेल्या उपासनांनी लोकांचे असे प्रश्न सुटत आहेत. आणि म्हणून रामदास स्वामी सांगतात, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वय सांडी जीवी करावी, देह दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सत्स्वरूपी असावे, सदैव विवेक जागृत ठेवा. अविवेकी वागणं कधीच ठेवू नका तुम्ही. आणि रामाविषयी प्रीती म्हणजे परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वराचं जे अस्तित्व आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याला अनन्य भावाने शरण जा, असं रामदास स्वामी सांगतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा जिजावा, नुपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची देवाकडे काय मागायचं आहे? त्याची प्रीती, त्याच्यावर त्याचं प्रेम मिळू दे, सदा त्याच्यावर त्याचं प्रेम मिळू दे, त्याच्याबरोबर आपण सदैव असावं. म्हणजे ईश्वराचं स्मरण सातत्याने आपल्याकडून होत राहावं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता. आता इथे अन्नदाता म्हणजे फक्त जेवण खाण्याचं नाही आहे, परिपूर्ण. अन्न काय करतं? अन्न तुमचं पोषण करतं. म्हणजे परमेश्वर गुरु तुमचं पोषण करतो, म्हणजे सर्वांगाने तुमचं पोषण करतो. तुमच्या सर्वांगाने तो तुमचा विकास तुमच्या आयुष्याचा करतो. जगी पाहता देव अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता. सगळे काही काळजी तो घेतो आहे. बघाशी म्हटल्याप्रमाणे की आम्हाला सगळे हा इन्शुरन्स घेतला, चला आम्ही आता सुखी झालो, अशा विचारात आमचे आयुष्य जातात. सांगणारे एजंट पण सांगत असतात घाबरवून आम्हाला. जे काय कायदेशीरित्या नियमानुसार काय आवश्यक गोष्टी आहेत त्या त्या करायच्याच असतात. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको आणि कुठल्याही गोष्टीची भीती नको. परमेश्वराला जर अनन्य भावाने शरण गेला तर परमेश्वर तुमची सगळी काळजी घेत असतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. जे काय तुम्ही करायला जाणार आहात ते सर्व तुम्ही करू शकता. तुम्ही असे तुमचं उच्च ध्येय ठेवा, काहीतरी करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध व्हा आणि त्यावेळेला तुम्हाला ईश्वराचं सहाय्य मिळेल. फक्त भगवंताला शरण जाऊन चांगल्या कार्याला तुम्ही सिद्ध व्हा, असं रामदास स्वामी सांगतायत. उपासना करा, उपासनेने आयुष्य समृद्ध करा, एवढाच सांगण्याचा हेतू सर्व संतांचा आहे. सर्वांनाच ईश्वरी कृपेची गरज असते. आता मुक्ताई एवढी लहान 9 वर्षाचीच, पण चांगदेवाला तिने दीक्षा दिली, नामदेवाला दीक्षा दिली. आता चांगदेव कसा होता? 1400 वर्ष जगलेला महापुरुष योगी, अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या, अनेक सर्व प्राणीपात्रावर त्याचं वर्चस्व होतं आणि त्यामुळे त्याची जी कीर्ती आहे ती आजूबाजूला पसरायला लागलेली. आणि त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की योग मार्गाने जावं म्हणजे आपल्याला सिद्धी प्राप्त होतील आणि आपण सुखी होऊ आणि आपल्याला काहीतरी मिळेल. समाजाच्या दृष्टिकोनातून ती गोष्ट योग्य नव्हती.
आणि म्हणून चांगदेवांना खरा भक्ती मार्ग समाजासाठी आदर्श ठेवणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं होतं, घडवणं गरजेचं होतं. म्हणून मुक्ताबाईंनी चांगदेवाला कोरा म्हणून जाणीव करून दिली की काय आहे तुझ्याकडे. त्याचबरोबर दुसरंही आहे की तुझ्याकडे बरंच काही आहे की कोरी गोष्ट असली तर त्याच्यावर आपण कोरा कागदावर आपण काही लिहू शकतो. आता चांगदेवानी ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकली आणि त्याच्या मनामध्ये विचारायला लागले की काय ही एवढी लहान बालक, मी एवढा 1400 वर्षाचा योगी, एवढा मोठा साधक आणि लोक काय त्याच्या मागे धावतायत. त्यामुळे त्याला काहीतरी पत्र लिहावं असं चांगदेवाला वाटलं. पण काय मायनाला याचा कळलं नाही. आशीर्वाद पण देऊ शकत नाही कारण नाव मोठं आहे, नमस्कार पण करू शकत नाही, लिहू शकत नाही कारण ज्ञानेश्वर लहान आहेत. आणि काय लिहावं कळलं नाही म्हणून चांगदेवानी असं म्हणतात की कोरपत्र पाठवून दिलं. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की त्याला उत्तर लिही, आणि ते उत्तर म्हणजे चांगदेव 65. चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला, ते पत्र पाठवलं. मग चांगदेव महाराज भेटायला आले ज्ञानेश्वरांना, अत्यंत गर्विष्ठ, अत्यंत अहंकारी. त्यांना वाटलं चला आता वाघावर बसून जावं. हातात चाबूक घेतला, वाघावर बसले, गळ्यात सर्प अडकवला आणि ज्ञानेश्वरांकडे यायला निघाले. ज्ञानेश्वर महाराज 4 भावंड भिंतीवर बसलेली. ज्ञानेश्वरांनी फक्त भिंत हलवली. चांगदेवाचा जो अहंकार होता तो अहंकार त्या क्षणाला बराचसा निवळला की अरे मी तर प्राणीमात्रावर सत्ता दाखवतोय आणि चल आहे, आणि ही अचल भिंत ज्ञानेश्वर चालवत आहेत. आता काही जण म्हणतील बौद्धिक ह्याच्यामध्ये की अशी कशी भिंत चालली, काहीतरी सांगतात, काहीतरी कथा आहेत, तर ठीक आहे, काहीतरी कथा आहेत आपण म्हणूया, ठीक आहे. पण भिंत हल्ली असा भास त्याला होऊ शकतो. दृष्टी काय आहे शेवटी माणसाची, असा भासही त्याला होऊ शकतो की भिंत हलते आहे, असं घडू शकतं. तेवढी सिद्धी ज्ञानेश्वरांकडे होती आणि ही ईश्वरी कृपा होती शेवटी की कशासाठी केलं होतं तर चांगदेवाचा असलेला अहंकार कमी करायचा होता परमेश्वराला. आणि त्यामुळे जेव्हा ज्ञानेश्वर मंडळी भावंड भिंतीवर बसून येत आहेत बघितल्यावर चांगदेवाचा अहंकार गेला. आणि त्यावेळेला मुक्ताईने त्याला दीक्षा दिली, मुक्ताईने त्याला ईश्वर दर्शन घडवलं आहे. आणि मग चांगदेव बदलला आणि तो भक्तांनी सगळ्या सिद्धी सोडून दिल्या आणि भक्ती मार्गाला लागला आणि समाजामध्ये भक्ती मार्गाचे रोपण केलं. समाजाला तो वेगळ्या मार्गाने समाजाला नेत होता, चुकीच्या मार्गाने नेत होता. जे आपल्या भारतात घडत होतं, रामकृष्ण परमहंसांनी जाणलं होतं की हा आता विवेकानंदांकडून कार्य कशासाठी करून घ्यायचं होतं की आपल्या धर्मातली सगळी तत्व आहे ती अयोग्य आहेत असं वाटायला लागलं होतं समाजाला. मूर्ती पूजेच्या विरुद्ध एक संघटना तयार होत होते आणि म्हणून त्यावेळेला हा बदल समाजात घडवण्याची गरज होती. हीच मुक्ताईच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वर मंडळींचं कार्य हेच होतं की असे जे कोणी सिद्धयोगी आहेत, हटवादी आहेत आणि समाजाला तो आदर्श योग्य नाहीये कारण सर्वजण त्या मार्गाने नाही जाऊ शकत आहेत. आणि मुक्ताईनं मग चांगदेवाला पूर्णपणे घडवलं आहे आणि चांगदेवांनी भक्ती मार्गाचा प्रसार केलेला. स्वामींच्या चरित्रातली एक कथा तुम्हाला नेहमी सांगते. आळंदीच्या नृसिंह सरस्वतींकडे अशाच अनेक सिद्धी होत्या. महाराजांना दर्शनाला आल्यानंतर महाराजांनी त्यांना 2दा सांगितलं की या सगळ्या सिद्धी सोड, पण तयार नाही कारण आपल्याकडे आहे अशी सिद्धीचा प्रयोग करून चमत्कार करून झाला की 100 लोक जमतात. लोकांना आवड असते, हाऊस असते आणि आज सगळीकडे तेच पीक असतं. चमत्कार काहीतरी घडवायचं की हजारोने लोक तिथे गर्दी करतात. आणि याच्यातनं काय मिळतं हा माझा प्रश्न. काय मिळतं? प्रसिद्धी आणि पैसा. कशाला लागायचं प्रसिद्धी आणि पैशाच्या मार्गे, माझा हा प्रश्न आहे. एक खूप मोठा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न एक आहे एका व्यक्तीविषयी, पण मी प्रवचनात बोलत नाही. पण स्वतःला स्वामी भक्त म्हणणारी मंडळी सुद्धा पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मोहात कशी कशी अडकतात ती मी बघितली आहे.
अरे महाराष्ट्र सर्व देत आहे, तुम्हाला काय हवंय? तुम्हाला फक्त समाधान मिळवा आणि स्वामींची फक्त कृपा आशीर्वाद अखंड आपल्यावर राहू दे, हेच फक्त महाराजांकडे मागा. पण आज समाजात गंमत अशी आहे की लोकांना एक गोष्ट सांगायची की लोक वेड्यासारखी धावतात की हो त्याच्यामुळे मला काहीतरी मिळेल, मला काही लोक धावतायत, मग पैसा, त्या व्यक्तीला पैसा मिळतो आणि प्रसिद्धी मिळतोय. दादा नेहमी सांगायचे की आध्यात्मिक प्रगतीमध्ये जर दोन मोठ्या पायऱ्या आणि अडथळे असतील तर प्रसिद्धी आणि पैसा या पायरीवर मनुष्य अडकतो आणि मग तो तिथेच राहतो. या दोन पायऱ्या तुम्हाला ओलांडता आल्या पाहिजे तर तुमची खरी आध्यात्मिक प्रगती होऊ शकते, असं दादा नेहमी सांगत असत. ज्या काही सिद्धी आहेत त्या फक्त तुम्ही समाजाची दुःख सोडण्यासाठी वापरायच्या आहेत. प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी सिद्धीचा वापर करायचा नाही. आणि महाराजांचं तेच सांगणं आहे. तरी पण महाराजांच्या नावाने आज समाजामध्ये हे गोष्टी घडतायत आणि लोक आंधळेपणाने धावतायत, ही दुसरी गंमत आहे. जागे व्हा, तुम्ही जागे व्हा. महाराज काय सांगतायत हे सगळं जाणून घ्या. नानांनी काय सांगितले ते जाणून घ्या तुम्ही आणि उगाच कुठेतरी धावू नका. आता सिद्धीच्या मार्गाने सर्वजण जाऊ शकत नाही. सर्वसामान्यांना भक्ती मार्ग आहे म्हणून चांगदेवाला मुक्ताईने दीक्षा दिली. तिला त्याला दर्शन, खऱ्या ईश्वराचं दर्शन घडवलं आणि त्याच्याकडून महान कार्य मुक्ताईने करून घेतलं. आता हा छोटा नामदेव तो विठ्ठलाशी बोलणार, पण त्याला देखील गुरुची गरज होती, गुरुच्या आशीर्वादाची गरज होती. आणि म्हणून नामदेव जेव्हा भेटायला आले ज्ञानेश्वरी मंडळींना, त्यांना पण असंच वाटलं काही मंडळी उगाच सगळे लोक त्यांच्या मागे लागतायत, माझ्याशी एवढा विठ्ठल बोलतो, माझ्या हातून विठ्ठल जेवण घेतो. आणि म्हणून तोही अहंकार घेऊन आलेला आहे आणि तेवढ्याच वर्तुळामध्ये राहणाऱ्या याच्या बाहेर जायला नामदेव तयार नाहीये. पण ईश्वराला कार्य करून घ्यायचंय त्याच्याकडून. ज्ञानेश्वर मंडळींना भेटायला आल्याबरोबर लागलीच मुक्ताईने सांगितलं, गोरोबा काकांना जरा याच्या डोक्यावर थापटा. आता म्हणतात दोपटणं आपटलं वगैरे कथा काय वेगवेगळं होऊ शकतात, पण डोक्यावर हात ठेवून आपटायला सांगितलं. याचा अर्थ, गूढार्थ लक्षात घ्या तुम्ही. मस्तकावर हात ठेवला म्हणजे आशीर्वाद दिला आणि त्याचं जे तिथलं चक्र आहे ते चक्र कार्यान्वित केलं. गोरोबांकडून मुक्ताईने काम करून केलंय, कारण ही मंडळी ज्ञानेश्वर मंडळींबरोबर आहेत, त्यांच्यात आपोआपच गुरुकृपा लाभलेली आहे, त्यांची पण आध्यात्मिक प्रगती झालेली आहे. आणि कच्चं मडकं असं म्हटलं आणि मग नामदेवाला वाईट वाटलं. अशी सगळी कथा आहे, बरोबर आहे, त्याला अपमानित वाटलं. पण खरं तर मुक्ताई त्याचा उद्धार करण्यासाठी ही कथा घडलेली आहे. असं म्हणतात की हा नामदेवाला हे लोक काय बोलतायत ते काही कळत नाहीये. आणि म्हणून विठ्ठलाकडे धावत गेला नामदेव आणि विठ्ठलाला म्हणाला की अरे ती संत मंडळी कोण तुझी आहे, तुझं गुणगान गातात सगळी ती, मला ते काय बोलतात ते काय कळत नाही, पण ते मला काहीतरी माझ्या डोक्यावर आपटले त्यांनी, मला काय हे बरोबर वाटत नाही, ते मला आता इथे पकडायला येतील, आता तुम्हाला सांभाळ, असं विठ्ठलाला सांगतोय नामदेव. त्यावेळेला विठ्ठलाने त्याला सांगितलं की तू गुरु कर. नामदेवाला वाटते की विठ्ठल बोलतोय, मला गुरुची काय गरज आहे. पण विठ्ठलाने आग्रह धरला की तुला गुरु करायलाच पाहिजे, तू आता काय माझ्याकडे हट्ट करू नकोस. आता विठ्ठलाने सांगितल्यावर नामदेवाचा नाईलाज झालेला, कारण इकडेही ज्ञानेश्वर मंडळींनी यांच्या डोक्यावर आपटलेला आहे, कच्चं मडकं म्हटलं आहे, समाज त्यांच्या बाजूने आहे. आता विठ्ठल पण आपल्याला झिडकारतो आहे. माणसाची एक मानसिक अवस्था तयार व्हायला लागते, तेव्हाच माणूस निर्णय घेतो. तशी अवस्था विठ्ठलाची पण नामदेवाची झालेली. आणि म्हणून नामदेवांनी विठ्ठलाचं तेव्हा ऐकलं, नाही तर ऐकलं नसतं, हे लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या घटना घडतात पाठीपुढच्या. गेला कुठे जा सांगितलं, विसोबा खेचरकडे जा. गेला तर तिथे विसोबा खेचर पिंडीवर पाय ठेवून झोपलेला. कोणाला तरी विचारलं की विसोबा खेचर कोण, बाहेरच्या लोकांनी सांगितलं की ते आत आहेत, ते विसोबा खेचरच आहेत. नामदेवाने बघितलं हा पिंडीवर पाय ठेवून झोपलाय आणि मला काय विठ्ठल सांगतोय की ह्याला गुरु कर, हा कसला गुरु वगैरे. अनंत जसे आपल्या मनात प्रचंड विचार एका मागोमागे येत राहतात तसे विचार आलेले. आणि उठवलं त्यांनी नामदेवानी हट्टाने की काय तुम्हाला काय कळत नाही, अशा भावाच्यामध्ये उठवलं आणि सांगितलं अहो तुम्ही पिंडीवर पाय ठेवून झोपला.
विसोबा खेचरांना परीक्षाच बघायची होती, त्यांना नामदेवाला घडवायचंच होतं. आणि म्हणून म्हणाले की अरे तू असं कर, मग एवढा थकलोय की मला माझे पाय उचलवत नाही, तू जरा दुसरीकडे माझे पाय ठेव. पाय उचलायला गेला, पाय ठेवायला गेला तर तिथे परत पिंडी, परत दुसरीकडे ठेवला तर परत पिंडी, जिथे ठेवेन तिथे पिंडीच पिंडी दिसतीये. आता परत बघा सर्ग होईल की अशा पिंड्या कशा तयार झाल्या. अरे पण त्या नामदेवाला दिसल्या, दृष्टीभ्रम आहे. आता तुम्ही बघा आकाशामध्ये सूर्य आहे आणि थोड्या वेळाने ढग येतो, एवढासा लहानसा ढग, पण तो सूर्याला घासून टाकतो. सूर्य दिसत नाही आपल्या दृष्टीला, सूर्य तर आहे पण दिसत नाहीये ना. हा दृष्टीभ्रम असा असतो. जसं हे त्याला दिसतायत की जो तिथे पावलं देतोय त्याचे पाय तिथे तिथे पिंडी दिसतायत. आणि त्यावेळेला विसोबा खेचर सांगतो की जिथे काहीच नाही अशा ठिकाणी तू माझे देव नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय ठेव. आणि त्या क्षणाला नामदेवाला जाणवतं की असा कुठे आहे की जिथे देव नाही असं असू शकत नाही. आणि मग देवाचं विशाल रूप नामदेवाच्या समोर उभं राहिलं. विसोबा खेचरने त्याला मंत्रदीक्षा दिली, गुरुदीक्षा दिली, त्याला घडवलं. या नामदेवांना ज्ञानेश्वरांनी पण घडवलं, आपल्या बरोबर यात्रेला घेऊन गेले. आपल्या नानांना पण स्वामींनी बेटा जगन्नाथाला चल असं सांगून आपल्या बरोबर घेऊन गेले. कारण शिष्य घडवायचा होता, त्याला दीक्षा द्यायची होती, त्याच्यात शक्ती द्यायची होती, कारण त्याच्याकडून प्रचंड कार्य करून घ्यायचं होतं. आम्ही आमच्यासाठीच प्रार्थना करतो, देवाकडे काय बघतो ते आमच्यासाठी बघतो, पण देवाचं आणि गुरुचं काय म्हणणं असतं, तुला देतोय तुझ्यासाठी फक्त नाही, हे समाजाच्या उपयोगी त्या गोष्टी पडल्या पाहिजे. अर्ध्या यात्रेतून ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यासाठी परत आले. आता नामदेव एवढे बदलले होते की नामदेवांकडून प्रचंड अभंग लिहिले गेले, प्रचंड ज्ञान प्राप्त झालं, गुरुकृपा झाल्यावर विचार विशाल झाले. आणि भक्ती मार्गाचा संपूर्ण भारत भ्रमण अनेक वर्ष करून भक्ती मार्गाचा नामदेवांनी प्रसार केला. गुरुकृपेने त्यांचं हे रूप बदललं, गुरुनी त्यांच्याकडून एवढं महान कार्य करून घेतलं. आणि अशी ही संत परंपरा आपल्या देशात आहे, आपल्या संस्कृती आहे, या भारत देशामध्ये आहे. गुरु परंपरा आणि गुरुच्या माध्यमातून गुरुचा मुख्य हेतू लक्षात घ्यायचा आहे की विशाल कार्य करायचं आहे, सर्वांगीण विकास स्वतःचा करून समाजामध्ये पण विकासाची बीज रोपत करायची. आता या हे सगळ्या संत मंडळींना दृष्टांत झाल्यानंतर जर ज्ञानेश्वरांनी केलेलं वर्णन आणि मुक्ताईने केलेलं वर्णनचं त्या दोघांचे अभंग आपण बघूया. ज्ञानेश्वर महाराजांचा नेहमीचा तुम्हाला अभंग माहिती आहे सगळ्यांना. आता आपण त्याचा गूढार्थ बघणार आहोत. नुसतं अभंग ऐकायला छान वाटतं, पण अर्थ काय. इवलसे रोप लावी अले द्वारी, त्याचा वेदू गेला गगनावरी. आता कल्पना करा, वेल आणि तो आकाशात, काय कल्पना आहे बघा. वेल पसरतो, त्याला आधार लागतो, पण ज्ञानेश्वर म्हणतात की इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेदू गेला गगनावरी, गगनाच्या पार वेल गेला आहे. काय म्हणायचंय ज्ञानेश्वर महाराजांना की परमेश्वराची कृपा झाली आणि काय घडलं, जे अशक्य आहे ते शक्य झालं. वेलू गगनाकडे एवढी महान कृपा माझ्यावर झाली की जो काय वेल होता तो आकाशावरलाही वेलून गेला आहे. ही कल्पना केली ज्ञानेश्वरांनी की एवढी प्रचंड मोठी गुरुकृपा ज्ञान मला गुरुकडून मिळालं आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला. आता मोगरा म्हणजे सगळा पांढरा रंग आहे आणि त्याचबरोबर सुवास आहे. गुरुकृपेमुळे काय घडलंय तर मला सर्वत्र प्रकाश म्हणजे आनंद आणि त्याला सुवास म्हणजे सर्वत्र आनंद. आनंद आनंदाच्या लहरी अवतीभोवती पसरल्या आहे गुरुकृपेने. वेचिता फुले वेदू बहरासी आला. वेचिता फुले म्हणजे एक एक अनुभव जे काय मिळत गेले आहे ते अनुभव घेता घेता भारू कळियासी आला. कळ्या एवढ्या आल्या की त्याचा भार त्या वेलावर वाढत गेलेला आहे.
हा वेल गगनापर्यंत गेलाय, अनेक फुले फुलली आहेत आणि पाठोपाठ परत नवीन नवीन कळ्या त्याला येत आहेत. म्हणजे एका अनुभवातून अनेक अनुभव गुरुकृपेचे मला आयुष्यात मिळत आहेत. म्हणून परत म्हणतात मोगरा फुलला, मोगरा फुलला. आनंद आनंद सर्वकडे प्रकाश आणि सुगंधित प्रकाशपणे आनंदमय झालेलो आहे. मनाची गुंती गुंफियला शेला. आता काय घडलं तर अंतरंगातला जो ईश्वर आहे तो ईश्वर आणि बाह्य जगात जो मी ईश्वर मानतो ते दोन्ही एकच आहे, हा साक्षात्कार झाला असं त्यांना म्हणायचंय. मनाची गुंती गुंफियला शैला. शैला म्हणजे पवित्र वस्त्र. आता ईश्वराचं स्मरण आहे तिथे. हे दोन आहे. वस्त्र होताना काय होतं, धागे जोडले जातात, आडवा उभा जाडा एकत्र येतात आणि वस्त्र तयार होतं. आता इथे अंतर्मन आणि बाह्यमन दोन्ही आहे एकत्र झालेले आहेत. ईश्वराचं बाहेरचं रूप आणि हृदयामधला असलेला माझा ईश्वर जागृत झालेला आहे. ते दोघं एकच आहेत, ते एकत्र आलेले आहेत आणि म्हणून जे तयार झालंय ते वस्त्र पवित्र आहे, म्हणून तो शैला आहे. आणि तो कोणाला अर्पण केला, तर विठ्ठलालाच अर्पण केलं आहे. हा विठ्ठल कुठे आहे, तर तो माझ्या हृदयात पण आहे आणि हा पांडुरंग तिथे आहे, विठोबा उभा आहे. अशा प्रकारे त्यांना जा गुरुनी दिलेल्या साक्षात्काराचं वर्णन या काव्यामध्ये, या अभंगामध्ये ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आता मुक्ताईची कविकल्पना वेगळी. मुक्ताईला पण निवृत्तीनाथांकडून दीक्षा मिळालेली आहे. मुक्ताई काय म्हणते, मुंगी उडाली आकाशी. आता मुंगी हा एवढासा छोटासा प्राणी. यांनी म्हटलंय वेलू गेला गगनावरी आणि ही म्हणते मुंगी उडाली आकाशी. काय दाखवायचं, हेच दाखवायचंय की एक महान गोष्ट घडली आहे. ही छोटीशी मुंगी आहे ती आकाशामध्ये उडाली आहे. ती पुढे काय म्हणते, तिने गिळिले सूर्याशी. आता मुक्ताईला काय सांगायचं आहे की गुरुनी जो साक्षात्कार घडवला त्या साक्षात्कारामुळे माझ्या अंतरंगामध्ये इतका प्रकाश पडलेला आहे की जणू काय तो सूर्य त्या देहातच आलेला आहे. मी क्षुद्र पाणी. म्हणजे मुंगी उडाली आकाश म्हणजे स्वतःला मुंगी म्हटले. तिने गिळले सूर्याशी म्हणजे अंतरंगामध्ये जो मला गुरुकृपेने प्रकाश झाला आहे त्याचं वर्णन तिने गिळले सूर्याशी केलेलं आहे. थोर नवलाची झाला वांझेसी पुत्र झाला. जिला पुत्र होणार नाही अशा स्त्रीला पुत्र झाला. आता काय म्हणायचं आहे की ज्या वृक्षाला काही होणार नाही, वटलेला वृक्ष आहे, त्या वृक्षामध्ये नवीन पालवी आलेली आहे. जिथे ओसाड वाळवंट आहे तिथे हिरवगार रान आले आहे. असं अद्भुत घडलेलं आहे. कशामुळे घडलेलं आहे, तर ही मला निवृत्तीनाथांनी जी दीक्षा दिली, मला ईश्वराची काय जी जाणीव दिली, जी काय शक्ती दिली, त्यामुळे जी दृष्टी मला नव्हती ती दृष्टी मला प्राप्त झाली आणि मी जी होते त्याच्यापेक्षा मी वेगळी झाली. माझ्या जीवनामध्ये आनंद, आपण म्हणूया की वसंत फुलला, की काही नव्हतं त्या ठिकाणी वसंत आला. असं मुक्ताईला याच्यात सांगायचंय. पुढे तिने असं म्हटलंय की विंचू जाई पाताळाशी. आता विंचू म्हणजे काय, दोन प्रकारचा अर्थ होतो विंचूचा नेहमी. विंचू म्हणजे अहंकार. एकदा त्यांच्या याच्यात भारुडात मध्ये आहे विंचूचा आवाला विंचू. काय चाललंय, ते अहंकार गाळून ग्रासलंय अहंकाराने. विंचू पाताळाशी जाय. पाताळ म्हणजे काय, खाली गेला म्हणजे अगदी तळाशी गेला म्हणजे अहंकार पूर्ण निघून गेला. अहंकार पूर्ण गेल्यानंतर घ्यायला शेष माथा मंदी पाय. म्हणजे त्यावेळेला तुमची कुंडलिनी हळूहळू जागृत होत राहते. म्हणजे आयुष्यामध्ये आता कुंडलिनी जागृती म्हणजे काय, खूप गहन विषय आहे. नको त्या फंदात पडू नका. परत मी तुम्हाला प्रवचनात हेच सांगते की युट्यूबवर आलंय, तुम्ही बघा, तुम्ही करा, तुम्ही या, अमुक करा, मग वाटतं करून बघूया प्रयोग. नको त्या फंदात पडू नका. संत मंडळी काय सांगतात ते त्याच्यासाठीच आता सगळं सांगते तुम्हाला. हे करा, ईश्वराची भक्ती करा, आपोआप तुमची चक्र कुंडलिनी जागृती होऊ शकते.
आणि करून काय करायचंय तर तुम्हाला ईश्वरी कार्य करायचंय. लक्ष ठेवा, कुंडली जागृती प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी मोहात पडायचं नाहीये. तर ज्या वेळेला अहंकार पूर्ण निघून गेला, गुरु कृपेने अहंकार गेलेला आहे आणि अहंकार गेल्यानंतर माझी उन्नती, आध्यात्मिक प्रगती, कुंडली जागृत म्हणजे आध्यात्मिक प्रगती हे लक्षात घ्या. आणि ती अशी तशी युट्यूबवर बघून किंवा कोणी सातूर पातूर गुरुकडून जाऊन होणारी नाही. त्याच्यासाठी ईश्वराचा साक्षात्कार लागतो, ईश्वराची प्रेरणा लागते, ईश्वर त्या गोष्टी घडवून आणतो. हे लक्षात घ्या. स्वतः ईश्वराचं जसं दादांना स्वामींनी दर्शन दिलं आणि दादांकडून कार्य करून घेतलं, त्याप्रमाणे घटना आपल्या आयुष्यात घडतात हे लक्षात घ्यायचं. उगाच काहीतरी धावायचं नाही. हे मिळालं की अमुक मिळेल, ते मिळालं की तमुक मिळेल. नका, फक्त महाराजांना शरण जा, अनन्य भावाने स्वामींना शरण जा. आणि स्वामी माझी सतत काळजी घेतात. हा एकच भाव अंतःकरणामध्ये ठेवा, तेवढी सुद्धा उपासना तुम्हाला पुरेशी आहे. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर होत राहील. शेष माथा मंदी पाय. पुढे म्हणाली माशी व्याली आणि घार झाली. आता याच्या सुद्धा माशी म्हणजे परत शुद्र आहे. किती उडणार आहे, उडून इथून इतकी उडणार आहे. पण तिने कसलं रूप घेतलं तर घारीचं रूप घेतलं. पंख मोठे विस्तारले आणि आकाशामध्ये उडाली आहे. पण आकाशामध्ये उडाली म्हणून गर्वाने फुगले नाही. घार इंडते आकाशी, तिचं लक्ष पिल्लांपाशी आहे अशी आहे. गाईचं लक्ष आपल्या अपत्यांकडे आहे, म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो तिथे तिचं लक्ष आहे. म्हणजे मी मोठी झाले, मग ताईला तेच सांगायचं आहे की मी खारीच्या रूपात गेले, पण माझं लक्ष कुठे, ध्येय कुठे आहे तर हा जो समाज आहे, या समाजासाठी ईश्वराचं कार्य करण्याकडे माझं लक्ष आहे. असं मुक्ताईला या अभंगात पडायचा असा हा गुणार्थ आहे. आता नामदेवांचा दुसरा जो अभंग आहे तो आपण बघूया. सुंदर अभंग आहे तो, मुद्दाहून तुम्हाला मी आता सांगते, सांगण्यासारखा आहे. पतित, कारण लोक त्याचा काही वेळेला वेगळा अर्थ करतात म्हणून मुद्दाहून सांगते. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन जसशी म्हणून जातो माघारा. आता आम्ही काय म्हणतो की या नामदेवाला तो पतित पावन, विठ्ठलाने पावन करायच्या ऐवजी तो नामदेवाला करू शकत नाहीये, म्हणून नामदेव भांडतोय विठ्ठलाशी की तू नाहीयेस असा, म्हणून मी जातोय. पुढे म्हणतात नामदेव, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उतार, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उतार, काय देवा रोधू तुझे कृपणाचे दार. आता या चार ह्याच्यात काय म्हणायचं आहे की तू पतितांना पावन करणार आहेस, पण नामदेव म्हणतात की तू करतोयस पण मी पावन होत नाही. किती विनम्रता आहे, किती विशाल विनम्रता आहे ती बघा. आम्हाला म्हणतं आम्ही एवढं केलं स्वामींची उपासना, पण तरी स्वामींनी माझा नाही प्रश्न सोडवला असं वाटतं. नामदेव काय म्हणतायत विठ्ठलाला, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नससी म्हणून जातो माघारा. परत जातोय, तुझ्याकडे आलोय मी, पण मी इतका पतित आहे, इतका पतित आहे की तुझ्याकडून मला पावन होणं पण कठीण आहे, म्हणून मी आता काही काळ लांब जातो. आणि पुढे घेशी तेव्हा देशी. आता काय घेतो विठ्ठल, आम्हाला वाटतं देवाला एवढं दिलं म्हणजे ते घेतलं, ते तो घेशी असं नाहीये इथे. तो काय घेतो तर तुमचे अवगुण काढून घेतो, तुमच्या जे षड विकार आहेत ते काढून घेतो. घेशी तेव्हा देशी, जेव्हा तू माझे सगळे अवगुण काढून घेणार आहेस तेव्हाच तू मला पावन करू शकणार आहेस. म्हणून घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. असा उदार आहेस तू की तू घेतोस आधी सगळं विकार काढून घेतोस आणि मग तू कृपा करतोस. आणि तुझ्या दारा, कशाला मी तुझ्या दारामध्ये बसू असं ते स्वतःला कमीपणा घेऊन म्हणतायत. त्या विठ्ठलाला बोलत नाहीयेत, ते स्वतःला बोलतायत, अंतरंगातल्या असलेल्या विठ्ठलाला सांगतायत. आता नामदेवांनी शेवटी पुढे काय म्हटलंय की मी आता तू असा आहेस, असा आहेस, असा आहेस ना, तर तुझा झेंडा मी त्रैलोक्यात जाऊन सांगणार आहे की हा काय पावन करत नाही, हा काय पावन करत नाही. अशा गमतीशी विठ्ठलाशी त्यांनी संवाद साधलेला आहे. आणि शेवटी मात्र काय म्हणतोय की
की नाही नाही, तुझ्या हृदयामध्ये माझ्याविषयी प्रेम असू दे, माझ्या हृदयामध्ये तुझ्याविषयीचे प्रेम असू दे, आणि तुझ्या पायाशीच माझं लक्ष कायम राहू दे. एवढी विनवणी नंतर नामदेवांनी केलेली आहे. या अभंगात स्वतः मी कितीही पतित आहे हे परदेशांनी स्वतःला त्यांना जाणवलंय, आणि म्हणून त्यांनी नामदेवाशी असा संवाद साधलेला आहे. आता दुसरा जो अभंग आहे तो जनाबाईचा. जनाबाई आता तसं म्हटलं तर नामदेवाची दासी, पण कोणाची दासी होती हे महत्वाचं होतं. नामदेवाची दासी होती, त्यामुळे तिला पण फार मोठा अधिकार प्राप्त झालेला होता, आणि म्हणून ती अधिकारात विठ्ठलाशी बोलती आहे. कारण शेवटी ती स्त्री आहे, त्यामुळे ती अधिकारात बोलते. अधिकारात विठ्ठलाला काय म्हणते जनाबाई? दरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधियला दोर. प्रेमाने त्याला चोरे त्याला पकडून आणलंय, मी या पंढरीचा चोराला पकडून आणलंय आणि त्याला प्रेमदोराने बांधून ठेवलेला आहे. हृदय बंदिवान केला विठ्ठल आत कोंडीला. हृदयामध्ये बंदिवान बनवलं, ही जेल बनवली हृदयामध्ये, आणि त्याच्यामध्ये विठ्ठला बंदिवान करून कैदी म्हणून ठेवून दिलेलं आहे, म्हणजे विठ्ठल हृदयात साठवलं. आणि याचंच वर्णन करताना दादांनी म्हटलेलं आहे, हृदयाच्या पालखीत बैसविले स्वामीनाथ, पालखीती घेऊन या चाललो मी आनंदात. तोच भाव इथे जनाबाईला सांगायचा आहे. त्या विठ्ठलाला आणून बसवलंय, मी त्याला कैदेत बसवलंय, माझ्या हृदयात बसवलंय, कारण माझ्या परवानगी म्हणजे तो माझ्या परवानगीशिवाय कुठे मला सोडून जाऊ शकत नाही, असं जनाबाई म्हणते. पुढे ती म्हणते की मी ओंकाराचा जप केला, मारा केला, इतका ओंकाराचा मारा केला की विठ्ठल आला काकुळतीला, की विठ्ठल आला आता बेचैन झाला, मी एवढी साधना केली असं तिला म्हणायचं आहे. विठ्ठलाला परमेश्वराची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला एवढी साधना की विठ्ठल काकुळतीला आला. ओम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. आणि शेवटी जनाबाई म्हणते, जनाबाई काय म्हणाले की विठ्ठला तुला अशी मी सोडणार नाही. असा हा विठ्ठल, हा परमेश्वर आपण प्रेमाने बांधून आपल्या जवळ आणायचं आहे, असं जनाबाई आपल्याला शिकवती आहे. आमचं प्रेम दुसऱ्याच गोष्टींवर असतं, ही वस्तू मिळू दे, ती वस्तू मिळू दे, ती वस्तू मिळू दे, ती वस्तू मिळू दे, प्रसिद्धी मिळू दे, पैसा मिळू दे, घर मिळू दे, बास. जनाबाई काय म्हणते, प्रेमाने बांधा विठ्ठलाला, देवाला बंधा, एवढं तुमच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये परमेश्वराविषयीचं अपार प्रेम करा. आणि ही प्रेम भावनाच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वाढवायची आहे. स्वतःवर प्रेम केलं फक्त तेवढंच थांबायचं नाही. मनुष्य जन्म तेवढ्यासाठी नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. मनुष्य जन्माचं सार्थक कशात असेल तर तुम्हाला जे प्रेम आहे ते प्रेम वाटता आलं पाहिजे समाजामध्ये. सर्वांसाठी आपला जीव तळमळला पाहिजे. आणि हे मी तुम्हाला सत्य सांगते की जेवढं तुमचं अंतःकरण शुद्ध असेल, जेवढं तुमचं अंतःकरण दुसऱ्याच्या हितासाठी झटत असेल, तेवढी ईश्वराची कृपा त्वरित होते. नानांच्या आयुष्यावरून तुम्ही हे बघायचं आहे. नानांचं मन अत्यंत पवित्र आणि सज्जन वृत्तीचं नाना होते, संतांवर प्रेम करणारे होते. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची त्यांना साधना करायला लागली नाही, हे सत्य तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे साधना पण करायची नाही आणि चांगलं पण वागायचं नाही असं करू नका, नाहीतर सगळा गोंधळ परत, म्हणजे सांगितलेलं सगळं फुकट जायचं. नानांना कुठलीही साधना स्वामींनी दर्शन दिलंय नानांना, पण नानांनी कुठची साधना केली हा विचार करा खोलामध्ये तुम्ही. कुठे जपाला बसले, कुठे ध्यान साधना जाऊन केली, कुठल्या गुरुकडे जाऊन धावपळ केली मला मिळू दे म्हणून, काही नाही. नाना त्यांची कर्तव्य जी होती ती व्यवस्थित पार पडत होते. मन अत्यंत स्वच्छ होतं आणि समाजाविषयी त्यांना अत्यंत प्रेम होतं. आणि समाजाच्या हितासाठी मला काहीतरी करायचं ही तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. आणि म्हणून स्वामींची कृपा त्याच्यावर झाली आहे. म्हणून स्वामींची कृपा होण्यासाठी प्रथम काय करायला पाहिजे तर त्या स्वामींना आपल्या हृदयामध्ये बसवायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही ईश्वराला आत बसवणार आहात तेव्हा तुमच्या हातून कधी वाईट गोष्ट घडू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या.
तरच तो विठ्ठल येऊन बसणार आहे. आणि म्हणून त्या विठ्ठलाला स्वामींना आपल्याला आणून आपल्या अंतःकरणाबस म्हणते. हृदयाच्या पालखीत बैसविले स्वामीनाथ, पालखी ती घेऊन या चाललो मी आनंदात. अशा आनंदाने आपल्याला हा आपला जीवन प्रवाह चालायचा आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.